ब्रेकनंतर ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होतंय। हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची खूप मोठी शक्यता आहे। मात्र अवघ्या 7 दिवसांच्या या अधिवेशनात किती प्रश्न नक्की मार्गी लागतील हा एक मोठा प्रश्नच आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला, खाते वाटप झालेलं नाहीये। खाते वाटपाला आणखी 2 दिवस लागतील अशी शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराचा तासाला सरकारने कात्री लावली आहे। मंत्र्यांनी नुकतीच शपथ घेतलेली असल्यामुळे प्रश्नोत्तराचा तास होणार नाहीये। आज पहिल्याच दिवशी सरकारतर्फे पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत। तसंच राज्यपालांचं अभिभाषण आणि आर्थिक धोरणांवरती सुद्धा या अधिवेशनामध्ये चर्चा होईल। हिवाळी अधिवेशनामध्ये 20 विधेयकं मांडली जातील। आज बरोबर 11 वाजता कामकाजाला सुरुवात होईल। सुरुवातीला शपथविधी राहिलेल्या काही आमदारांना शपथ दिली जाईल। त्यानंतर नव्या मंत्र्यांचा परिचय होईल। तसंच आज ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक होतील अशीही लक्षणं आहेत। परभणीमध्ये जे हिंसक आंदोलन झालं ते आंदोलन, तसंच पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन यावरून सुद्धा सरकारला विरोधक जाब विचारतील अशी लक्षणं आहेत। एकंदरीतच हिवाळी अधिवेशनाचा हा पहिला दिवस चांगलाच वादग्रस्त ठरेल असं दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।